हॅलो फ्रेंड्स, प्राईम इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. केंद्रप्रमुख परीक्षेचा भाग 11वा आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यालाच आपण एक प्रकारे समूह साधन केंद्र समन्वयक असे नवीन नाव प्राप्त झालेले आहे. ठीक आहे. तर सदरील एक्झाममध्ये आपल्याला पेपर 2मध्ये जनरल नॉलेज असेल किंवा शिक्षणविषयक सगळ्या काही गोष्टी असतील, या आपण या ठिकाणी पाहत असतो. आज आपण या ठिकाणी 10 ते 15 क्वालिटी क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि त्यामधून नवीन प्रश्नसुद्धा तयार होणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यामधील महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. तर आता यामध्ये बघा, पहिला प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम केव्हा लागू झाला? तर तो 1965मध्ये लागू झालेला आहे. यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचं नियमन करण्यासाठी राज्य आणि विभागीय लेवलवरती जी मंडळं स्थापन करण्यात आलेली होती. आता याचा जो ॲक्ट आहे तो 1965चा आहे आणि भारताच्या 16व्या गणराज्य दिनी हा या ठिकाणी अंमलात आणलेला होता. 42 कलमं यामध्ये होती आणि कलम 3नुसार राज्य व विभागीय मंडळं स्थापन करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 1987नुसार कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध करण्यात खालीलपैकी कुठलं प्राधिकरण नाही? तर यामध्ये बघा, जिल्हा परिषद शाळा, महानगर परिषद शाळा, नगर परिषद शाळा आणि अल्पसंख्याक. तर यामध्ये महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 1987नुसार कॅपिटेशन फी घेण्यासाठी प्रतिबंध करण्यात येणारं प्राधिकरण नाही, असं आहे ते अल्पसंख्याक शाळा. ओके. आता पुढचा जो प्रश्न आहे यामध्ये बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा तयार करण्यासाठी स्थापित समितीमध्ये अध्यक्षांसहित किती सदस्यांची समिती नेमली जाते? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यामध्ये 13 जणांची समिती असते. एक अध्यक्ष आणि 12 सदस्य असतात. मी पुन्हा एकदा सांगतो, एक अध्यक्ष आणि 12 सदस्य असतात. 29 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या नेप धोरणाला अंतिम मंजुरी दिलेली होती. त्याचे अध्यक्ष डॉक्टर कस्तुरीरंगन होते आणि नेप म्हणजेच नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी जी आहे 24 जून 2017 रोजी स्थापित करण्यात आलेली होती डॉक्टर कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. महर्षी कर्वे यांनी महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महिला विद्यापीठ केव्हा स्थापन केले? यामध्ये 1916 रोजी महिला विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. महर्षी कर्वे यांनी महिला विद्यालयाची स्थापना 1911मध्ये करण्यात आलेली होती. 4 मार्च 1907मध्ये पुणे या ठिकाणी स्थापन केलेलं होतं महिला विद्यालय. परंतु हे 1907चं पुण्यामधलं महिला विद्यालय 1911ला हिंगणे या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. म्हणजे एक जनरल नॉलेजच्या बाबतीमध्ये किंवा जो आपल्याला कंटेंट ओरिएंटेड सिलेबस जो आपल्याला विचारण्यात येणार आहे तो आपण या ठिकाणी त्याच्यावरचे सुद्धा क्वेश्चन्स यामध्ये घेण्यात आलेली आहेत. एक होल अँड सोल 10 मिनिटामध्ये तुमची पूर्ण रिव्हिजन ही पेपर सेकंड संबंधित बाबतीत होण्याकरिता सर्व घटकांमधील आपण क्वेश्चन या ठिकाणी घेतलेली आहेत. त्यामुळं सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न, कोणत्या व्हाईसरॉय यांनी कायदेमंडळात मुस्लिम, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात येईल असे जाहीर केलेले होते? तर आता बघा, लॉर्ड वेवेल, विल्यम बेंटिंग, लॉर्ड मिंटो आणि वॉरन हेस्टिंग्स. आता हा कंटेंटवरचाच प्रश्न आहे आणि एक इतिहास आणि राज्यशास्त्र या दोघांचीही सांगड घालणारा हा विषय आहे. वेवेल योजना हे याचं उत्तर आहे. 1945मध्ये कायदेमंडळामध्ये मुस्लिम, मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांना प्रतिनिधित्व देण्यात येईल असं त्यामध्ये जाहीर करण्यात आलेलं होतं. लॉर्ड मिंटो यांच्या काळामध्ये मुस्लिमांचे स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्यात येईल असे या ठिकाणी त्यांच्या काळामध्ये झालेलं होतं. आणि पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. बौद्ध धर्म परिषद पाटलीपुत्र या ठिकाणी झाली त्यावेळेचे शासक कोण होते? आता बौद्ध धर्म परिषद जी झालेल्या होत्या 4 परिषदा झालेल्या होत्या. त्यामध्ये अजातशत्रू हे पहिले शासक होते. कालाशोक हे दुसरे शासक होते. सुबुकामी या ठिकाणी झालेली ही परिषद होती. तिसरा अशोक मोगलीपुत्र या ठिकाणी ही परिषद पार पडली होती. त्याचे शासक अशोक होते. आणि कनिष्क त्याच वसुमित्र ही चौथी बौद्ध धर्म परिषद होती. त्यामध्ये पर्यायामध्ये पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी हे सर्वचे सर्व दिलेले आहेत.
आणि त्याचे शासक त्या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेले आहेत. ठिकाणं मी या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलेली आहेत, ती व्यवस्थित लिहून घ्या. अजातशत्रूची महाकश्यप, कालाशोकची सुबुकामी, अशोकची मोगलीपुत्र तिस्स आणि कनिष्कची वसुमित्र. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते? राजस्थान हे सर्वाधिक क्षेत्रफळ असलेलं राज्य आहे. 2 नंबरला मध्य प्रदेश आहे आणि 3 नंबरला आपलं महाराष्ट्र आहे. ठीक आहे. तर राजस्थान जे आहे ते 3,42,239 स्क्वेअर किलोमीटरचं आहे. पुण्यानंतर मध्य प्रदेश जे आहे हे 3,08,352 स्क्वेअर मीटरचं आहे. स्क्वेअर मीटरमध्ये येते आणि 3,07,713 चौरस मीटर अशा संदर्भातलं महाराष्ट्र हे तिसरं राज्य आहे. उत्तर प्रदेश 4थ्या नंबरला आहे. पुढचा प्रश्न घ्या. महाराष्ट्राची साक्षरता किती टक्के आहे? आता 2011च्या फायनल जनगणनेच्या अंतिम आकडेवारी असते, त्यामध्ये 76.88% महाराष्ट्राची साक्षरता आहे. महाराष्ट्राचा विस्तार पूर्व पश्चिम जर बघितला तर 800 किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण जर बघितला तर तो 700 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न बघा. सोडियम बायकार्बोनेट यांचे व्यावहारिक नाव काय आहे? सोडियम बायकार्बोनेट, खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, पुन्हा नंतर सल्फ्युरिक ॲसिड्स आणि मोरचूद. तर सोडियम बायकार्बोनेट यांचे व्यावहारिक नाव जर आपण बघितलं तर हे खाण्याचा सोडा आहे. याचं रेणुसूत्र जर पाहायचं म्हटलं तर NaHCO3 अशा स्वरूपाचं आहे. ओके. सोडियम बाय म्हटलं की त्या ठिकाणी हायचं एच लावा, म्हणजे सोडियम बायकार्बोनेट आपल्या लक्षात राहून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत. सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर Ag म्हणजेच चांदी ही या मूलद्रव्याची संज्ञा आहे. Au ही गोल्ड याची संज्ञा आहे. As ही आर्सेनिक याची संज्ञा आहे आणि Ar ही आर्गॉनची संज्ञा आहे. पुढचा प्रश्न पहा. किरणोत्सारितेचा शोध कोणी लावला? आता हे शास्त्रज्ञांवरती आधारित प्रश्न आहे, असा हा जनरल नॉलेजमध्ये विचारला जाऊ शकतो. किरणोत्सारितेचा शोध हेनरी बेक्वेरेल यांनी लावलेला आहे. चॅडविक यांनी न्यूट्रॉन्सचा शोध लावलेला आहे. प्रिस्ले आणि त्यांच्यासोबतच लावाझिये जे आहेत यांनी ऑक्सिजनचा शोध लावलेला आहे. थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉन्सचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. अयोग्य जोडी ओळखायची आहे. 21 मार्च वन दिन, 22 मार्च वसुंधरा दिन, 5 जून पर्यावरण दिन, 16 सप्टेंबर जागतिक ऊर्जा दिन. निश्चितच यामध्ये चौथा पर्याय आपला रॉंग आहे. 14 नोव्हेंबर हा जागतिक ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो आणि 16 सप्टेंबर हा ओझोन दिन म्हणून आपण साजरा करत असतो. पुढचा प्रश्न बघा. फ्रेम ऑफ माइंड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? यामध्ये त्यांनी बुद्धिमत्तेच्या बहुआयामी सिद्धांतांची मांडणी केलेली आहे. तर फ्रेम ऑफ माइंड या पुस्तकाचे लेखक हावर्ड गार्डनर आहेत. बुद्धिमत्तेचे प्रकार, 9 बुद्धिमत्तेचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. त्यांच्या सिद्धांतामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. असे कोण आहेत? हावर्ड गार्डनर. ओके. पुढे. अध्ययन शंकूची मांडणी कोणत्या अमेरिकन संशोधकाने शोधलेली आहे? तर प्रो ॲलन, डॉक्टर हावर्ड गार्डनर, एडगर डेल आणि ब्रुक्स. तर निश्चितच तुम्हाला एडगर डेल हे नाव तुमच्यासमोर आलंच असेल. एडगर डेलचा शंकू असं आपण त्या ठिकाणी संबोधायचो त्याला. मग हे अध्ययन शंकूची मांडणी एडगर डेल यांनी केलेली आहे. प्रो ॲलन यांनी टीचिंग एड्स सापडलेली आहेत. आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, त्याचं आन्सर क्वेश्चन कमेंटमध्ये मेन्शन करा. व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आणि ज्यांना कोणाला सिरियसली तयारी यामध्ये करायची आहे त्यांनी मेंबरशिप जॉईन करून आपल्या PDF तसेच व्हिडिओचा लाभ घ्या. ठीक आहे. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी फक्त चॅनल पाहून पुढे नका जाऊ, तर सबस्क्राईब करा, कारण तुमच्या महत्त्वाच्या विषयाशी संबंधित तुमच्या ज्ञानात भर पडण्यासाठी आपण या ठिकाणी महत्त्वाचे क्वेश्चन्स तसेच कंटेंट हे तुमच्यासमोर घेऊन येत असतो. त्याकरिता एक मोटिवेटेड कमेंटसुद्धा आपण केल्या तरी चालतील. यामध्ये बघा, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. त्यामध्ये डोळा, कान, त्वचा आणि नाक दिलेलं आहे आणि त्यांच्याद्वारे ग्रहण केलेली ज्ञान दिलेलं आहे. डोळा 11%, कान 11%, त्वचा 3.5%, नाक 1.5%. ठीक आहे. तर आपण आन्सर करा यामध्ये आणि जितक्या जास्तीत जास्त कमेंट्स करताल तितकाच आमचं मोटिवेशन या ठिकाणी वाढून आम्ही नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तोपर्यंत आता भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.